नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात लड्डू गोपाळ म्हणजेच बाळकृष्णाच्या जुन्या कपड्यांचे काय करायला हवे. खरं तर असा प्रश्न सर्रास प्रत्येकालाच पडत असेल. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की बाळकृष्णाच्या जुन्या किंवा फाटलेल्या वस्त्रांचे काय करायचे. बाळकृष्णाची सेवा आणि पूजा लोक पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करतात आणि लोक नियमितपणे रोज अंघोळ घालतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बाळकृष्णाची पूजा आणि सेवा करण्याचे वेगवेगळे नियम आहेत. भक्तजन बाळकृष्णाची अंघोळ झाल्यानंतर त्यांच्या बालरूपाला छानसे कपडे घालतात. परंतु जर एखादा सण असेल किंवा एखादा विशेष दिवस असेल तर त्या दिवशी बाळकृष्णाला नवीन कपडे घातले जातात आणि दररोजही जसे आपण अंघोळ करून स्वच्छ कपडे घालतो तसेच बाळकृष्णालाही रोज कपडे घातले जातात. तेव्हा आपल्या मनात असा प्रश्न येतो की बाळकृष्णाला जुने कपडे घातले तर चालतात का? किंवा कपडे उसवलेले असले तर ते शिवून घातले तर चालतात का? बाळकृष्णाच्या वस्त्रांमध्ये त्यांचा आशीर्वाद जोडलेला असतो. बाळकृष्णाचे वस्त्र एकदा फाटले तर त्यांना पुन्हा शिवून किंवा त्यांच्यावर मोतीकाम करून किंवा सांधून ते वस्त्र आपण बाळकृष्णाला पुन्हा घालू शकत नाही. खरं तर कपडे फाटणे म्हणजेच खंडित होणे असे मानले जाते. आपण जसे खंडित मूर्तीची पूजा करत नाही, मग तसेच आपण फाटके कपडे म्हणजेच खंडित झालेले वस्त्रही देवाला घालू शकत नाही. म्हणून वस्त्र फाटले किंवा खराब झाले तर ते देवाला घालू नयेत. तर मग त्या वस्त्रांचे करायचे काय? तर आपण ते जुने वस्त्र श्रद्धा आणि सन्मानपूर्वक जमिनीत गाडू शकता. वस्त्रांना जमिनीत कमीत कमी 1 फूट खोल गाडायला हवे. जर तुम्हाला असे करायचे नसेल तर तुम्ही वस्त्रांचा उपयोग घरात मंदिराची सजावट करण्यासाठी करू शकता. पण बाळकृष्णाचे वस्त्र कुठेही आणि कसेही टाकू नयेत. आपण बाळकृष्णाच्या फाटलेल्या व जुन्या झालेल्या कपड्यांचे काय करता येईल ते या व्हिडिओमध्ये पाहिले. तुम्हाला यापैकी जे योग्य वाटेल ते करावे. वरील माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.